गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम श्री संत सद्गुरु संत कैकाडेश्वर महाराज की जय. ओम नमो गोविंद गोपाल कृष्णाय नमः. ओम व्यास भगवान नमो. ओम सुखदेवाय नमो. परीक्षित राजाय नमो. शिव हर 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 महादेवाय नमो. ओम श्री गणेशाय नमः. कथा विरामः कर्तव्यो मध्याह्ने घटिकाद्वयं तत्कथा मनोकार्यं वै कीर्तनं वैष्णवैस्तदा. दुपारच्या वेळी 2 घटका कथा बंद ठेवावी. यावेळी कथेतील प्रसंगानुसार उपस्थित वैष्णवांनी भगवत गुणांचे संकीर्तन करावे. मलमूत्र जयार्थं हि लघ्वाहारः सुखावह हवी शास्त्रेण कर्तव्यो होकवारं कथार्थिना. कथेच्या वेळी मलमूत्र वेग ताब्यात राहावा यासाठी अल्पाहार हितकारी असतो. म्हणून श्रोत्याने दिवसातून केवळ एक वेळ हविष्यान्नच घ्यावे. उपोद्य सप्तरात्रं वै शक्ती श्रेवच्रानुयात् तदा. घृतपानं पयः पानं कृत्वा वै शृणुयात् सुखं. सदृढ असेल त्याने 7 दिवस निराहार राहून कथा ऐकावी किंवा केवळ दूध वा तूप घेऊन आनंदाने श्रवण करावे. फलाहारेण वा भाव्यमेक भुक्तेन वा पुनः सुख साध्यं भवेद्यतु कर्तव्यं श्रवणाय तत. किंवा फलाहार घ्यावा. अगर दिवसातून एक वेळ एकाच प्रकारचे अन्न खावे. ज्याला जो नियम सहज पाळणे शक्य असेल त्याने तो नियम कथा श्रवणाचे वेळी पाळावा. भोजनं तु वरं मन्ये कथा श्रवणकारं नोपवासो वरः प्रोक्तः कथा विघ्न करो यदि. कथा श्रवणास सहाय्यक असेल तर मी उपवास करण्यापेक्षा भोजन करण्याला प्राधान्य देतो. उपवास करण्याने श्रवणात अडथळा येत असेल तर असा उपवास न केलेला बरा. सप्ताहव्रतीनां पुंसां नियमाचृणु नारद. विष्णु दीक्षा विहीनानां नाधिकार हा कथा श्रवय. नारद मुने नियमपूर्वक सप्ताह ऐकणाऱ्या पुरुषासाठी नियम ऐका. ज्याने विष्णू भक्तांची दीक्षा घेतली नाही तो कथा श्रवण करण्याचा अधिकारी नाही. ब्रह्मचर्य मदः सुप्तिः पत्रावल्यां च भोजनं कथा समाप्तो भुक्तिं च कुर्यान्ति नित्यं कथाव्रती. जो पुरुष नित्य नियमाने कथा ऐकतो त्याने ब्रह्मचर्य पाळावे, जमिनीवर झोपावे आणि दररोज कथा संपल्यानंतर पत्रावळीवर भोजन करावे. द्विंदलं मधुतैलं च गरिष्ठान्नं तथैव च भाव दृष्टं पर्युषितं
जया नित्यं कथाव्रती. डाळ, मध, तेल पचण्यास जड, वाईट भावनेने दूषित आणि शिळे अशा अन्नाचा व्रतस्थ माणसाने अवश्य त्याग केला पाहिजे. कामं क्रोधं मदं मानं मत्सरं लोभमेव च दंभं मोहं तथा देशं दुरेच कथाव्रती. कथा श्रवणाचे व्रत घेतलेल्याने काम, क्रोध, मद, मान, सन्मान, मत्सर, लोभ, दंभ, मोह आणि द्वेष यांना आपल्या मनात अजिबात थारा देऊ नये. वेद वैष्णवा विनवी प्राणा, वेद वैष्णवा वि प्राणा, गुरु गोव्रतीनां तथा श्रीराजमहतां निन्दां आवर्जयेद्यः कथावृत्ती. त्याने वेद, वैष्णव, ब्राह्मण, गुरु, गोसेवा करणारे तसेच स्त्रिया, राजा आणि महापुरुषांची निंदा वर्ज करावी. रजसोलांत्य जमले च पती तव्रात्य कैस्तथा द्विजद्वीड वेदच्या बाहे श्रवच न वदेध्य कथाव्रती. व्रतस्थ पुरुषाने रजस्वला श्री, चांडाल, म्लेच्छ, पापी, गायत्री जप न करणारे ब्राह्मण, ब्राह्मणांचा द्वेष करणारे तसेच वेद न मानणारे यांच्याशी संभाषण करू नये. सत्यं शौचं दया मौनमार्जवं विनयं तथा उदारमानसं तद्वै देवं कुर्यात् कथाव्रती. कथा श्रवण करणाऱ्याने सत्य, शौच, दया, मौन, आर्जव, विनय आणि औंदर्ययुक्त आचरण केले पाहिजे. दरिद्रक्ष दरिद्रश्रवच क्षयी रोगी निर्भाग्य पापकर्मवा अनपत्यो मोक्षकामः शृणु याच कथामिमा. अपुष्पा काकवंद्याच म्हणून सांगितला. दरिद्री, क्षयरोगी, कोणत्याही रोगाने पीडित, अभागी, पापी, पुत्रहीन आणि मोक्षाची इच्छा करणारे यांनी ही कथा ऐकावी. अपुष्पा काकवंद्याच वंध्यायाच मृतार्भका श्रवगदर्भाच या नारी तया श्राव्या प्रयत्नतः. ज्या स्त्रीचे रजोदर्शन थांबले आहे, जिला फक्त एकच संतान झाले आहे, जी वांज आहे, तिचे संतान जिवंत राहत नाही किंवा जिचा गर्भपात होतो, अशा स्त्रियाने प्रयत्नपूर्वक ही कथा ऐकावी. इतेषु विधीनां श्रावे तदक्षयतरं भवेत. अत्युत्तमा कथा दिव्या कोटी यज्ञ फलप्रदा. वरील सर्वजण जर नियमाचे पालन करून कथा ऐकतील तर त्यांना अविनाशी फल प्राप्त होऊ शकते. ही सर्वात उत्तम दिव्य कथा कोट्यावधी यज्ञांचे फळ देणारे आहे.
अकिंचनेषु भक्तेषु प्रायो आनौध्यापनाग्रहा श्रवणेनैव पुतास्ते निष्काम वैष्णवायतः. अशा प्रकारे नियमांचे पालन करून नंतर या व्रताचे उद्यापन करावे. ज्याला विशिष्ट फलप्राप्तीची इच्छा असेल त्याने गोकुळाष्टमी व्रताप्रमाणे याचे उद्यापन करावे. अंकीचेनेषु भक्तेषु प्रायो नोद्यापनाग्रह श्रवणेनैव पुतास्ते निष्कामा वैष्णवायत. परंतु जे भगवंताचे निष्कांचन भक्त आहेत त्यांना उद्यापन करण्याचे बंधन नाही. ते निष्काम भगवत भक्त असल्याने केवळ श्रवणानेच पवित्र होतात. एवं नगाह यज्ञे अस्मिन् समाप्ते श्रोतोभिस्तदा पुस्तकाश्च वक्तो श्रवच पूजा कार्याति भक्तितः. या प्रकारे जेव्हा सप्ताह यज्ञाची समाप्ती होईल तेव्हा श्रोत्यांनी अत्यंत भक्तिपूर्वक ग्रंथाने वक्ता याची पूजा करावी. प्रसाद तुलसी माला श्रोतृभ्य श्रवथ दीयता मृदंग ताल ललितं कर्तव्यं कीर्तनं ततः. नंतर वक्त्याने श्रोत्यांना प्रसाद व तुळशीच्या माळा द्याव्यात आणि सर्वांनी मृदंग झांज यांच्या सुंदर गजरात भगवत कीर्तन करावे. जना शब्दम न महाशब्दम षडंख शब्दच करावेत विप्रेभ्यो याचकेभ्य श्रवच वित्तमन्नं च दीयता. नंतर वक्त्याने श्रोत्यांना प्रसाद व तुळशीच्या माळा द्याव्यात आणि सर्वांनी मृदंग झांज यांच्या सुंदर गजरात भगवत कीर्तन करावे. विरक्त श्रे वचब्ध विश्रोता गीता वाचा परे अहनी गृहस्थ श्रेव चित्तदा होमा कर्तव्य कर्म शांत. श्रोता विरक्त असेल तर त्याने या कर्माच्या समाप्तीसाठी दुसऱ्या दिवशी गीता पठण करावे. गृहस्थाने हवन करावे. प्रतिश्लोकं तु जुहुयाद्विधिना दशमश्च पायसं मधु सर्पिश्रवच तिलानदिक संयुक्तम. हवन करताना दशमस्कंदाचा एक एक श्लोक वाचून विधीपूर्वक पायस मध तूप तीळ आणि अन्न या वस्तूंच्या आहुत्या द्याव्यात. अत्वाहवनं कुर्याद्धायत्र्या सुसमाहितः तन्मयत्वा पुराणस्य परमस्य च तत्वतः. किंवा एकाग्र चित्ताने गायत्री मंत्राने हवन करावे, कारण खरे पाहू जाता हे महापुराण गायत्री स्वरूपाचं आहे. होमा शक्तो बुधो हौम्यं दद्यात् फल सिद्धये नाना छिद्र निरोधार्थं
न्यूनताधिकतानयो. होम हवन करण्याचे सामर्थ्य नसेल तर कथाश्रवणाचे फल प्राप्त करण्यासाठी ब्राह्मणांना हवन सामग्री दान करावी. तसेच अनेक प्रकारच्या त्रुटी दूर करण्यासाठी आणि विधी नियम दोषयो प्रशमार्थं च पठेन्नाम सहस्रकं तेन सफलं सर्वं नास्त्यस्मादिधिकं यतः. पालनात जे कमी अधिक दोष राहिले असतील ते नाहीसे करण्यासाठी विष्णू सहस्रनामाचा पाठ करावा. त्यामुळे सर्व कर्माची पूर्तता होते, कारण कोणतेही कर्म यापेक्षा श्रेष्ठ नाही. द्वादश ब्राह्मणानं अपश्रवाब्धो जयेन्म धूपायसैहा दद्यात् सुवर्णं धेनुं च व्रतपूर्णत्व हेतवे. नंतर 12 ब्राह्मणांना पायस, मद्य असे उत्तम पदार्थयुक्त भोजन द्यावे. तसेच व्रताच्या पूर्ततेसाठी गाय आणि सुवर्णाचे दान करावे. शक्तोपलत्रयमितं स्वर्णसिंहं विधाय च तत्रास्य पुस्तकम् आस्थाप्यं लिखितं ललिताक्षरं सम्पूज्यावाहनाधेस्तदुपचारेहा सदक्षिणं वस्त्रभूषणगन्धादेहा पूजिताय यतात्मने. आचार्याय सुधी दत्त्वा मुक्ता शाध्वदवबन्धनैः एवं कृते विधाने च सर्वपापनिवारणे. फलदं शात्पुराणं तु श्रीमद्भागवतं शुभं धर्मकामार्थमोक्षणां साधनं शान संशय. आर्थिक क्षमता असेल तर 3 फल सुवर्णाचा 1 सिंह करून त्यावर सुंदर अक्षरात लिहिलेला श्रीमद्भागवत ग्रंथ ठेवावा. आवाहनादी विविध उपचारांनी त्याची पूजा करावी आणि जितेंद्रिय आचार्याला वस्त्र अलंकार गंध वगैरेने पूजा करून दक्षिणा देऊन तो ग्रंथ समर्पण करावा. बुद्धिमान दाता असा विधी करण्याने जन्म मरणाच्या बंधनातून मुक्त होतो. हा सप्ताह पारायणाचा विधी सर्व प्रकारची पापे नाहीसे करणार आहे. हे मंगलमय भागवत पुराण इष्टफल प्राप्त करून देते. तसेच धर्म अर्थ काम आणि मोक्ष यांची प्राप्ती करून देणारे हे साधन आहे. याबाबत शंका घेण्याचे कारण नाही. कुमार उचूहा इति ते कथितं सर्वं किं भूयः श्रोतुमिच्छसि श्रीमद्भागवत तेनैव भुक्ती मुक्ती करे स्थिते. सनकादिक म्हणाले, मुनिवर्य, अशा प्रकारे हा सप्ताह श्रवण विधी आम्ही आपणास सविस्तर सांगितला. आणखी काय ऐकू इच्छिता? या श्रीमद भागवतानेच भोग आणि मोक्ष दोन्ही हाती लागतात. इत्युक्त्वा महात्मानः प्रोचिर्भागवतीं कथां सर्व पापहरा पुण्या भुक्ती मुक्ती प्रदादायिनी. सूत म्हणतात, हे शौनका, अरे म्हणून महात्मा सनकादिकांनी विधीपूर्वक
1 सप्ताहापर्यंत सर्व पापांचा नाश करणाऱ्या परमपवित्र आणि भोग मोक्ष देणाऱ्या या भगवद्गीतेचे प्रवचन केले. सर्वांनी नियमपूर्वक याचे श्रवण केले. त्यानंतर त्यांनी विधीपूर्वक भगवान पुरुषोत्तमाची स्तुती केली. शृण्वतां सर्वभूतानां सप्ताहं नेतात्मनां यथा विधी ततो देवं तुष्टुवः पुरुषोत्तमम्. सूत म्हणतात, हे शौनका, असे म्हणून महात्म्या सनकादिकांनी विधीपूर्वक 1 सप्ताहापर्यंत सर्व पापाचा नाश करणाऱ्या परम पवित्र आणि भोग मोक्ष देणाऱ्या या भगवद्गीतेचे प्रवचन केले. सर्वांनी नियमपूर्वक याचे श्रवण केले. त्यानंतर त्यांनी विधीपूर्वक भगवान पुरुषोत्तमाची स्तुती केली. तदंते ज्ञान वैराग्य भक्तिना पुष्टता परा तारुण्यम परमं चाभूत सर्वभूत मनोहर. कथेच्या शेवटी ज्ञान वैराग्याने भक्तीला मोठी पुष्टी प्राप्त झाली आणि ती तिघे एकदम तरुण होऊन सर्व जीवांचे चित्त आपल्याकडे आकर्षित करून घेऊ लागले. नारद श्रवच कृतार्थो अभूत्सिद्धे स्वे मनोरथे पुलकीकृत सर्वांग परमानंदम संभूतः. आपले मनोरथ पूर्ण झाल्याचे पाहून नारद कृत्य झाले. त्यांच्या सर्व शरीरावर रोमांच दाटून आले आणि त्यांना परमानंद झाला. एवं नारदाश्रवच कृतार्थो अभूत्सिद्धे स्वे मनोरथे पुलकीकृत संवा सर्वांगः परमानंद संभृतः. आपले मनोरथ पूर्ण झाल्याचे पाहून नारद कृत्य झाले. त्यांच्या सर्व शरीरावर रोमांच दाटून आले आणि त्यांना परमानंद झाला. एवं च कथा समाकर्ण नारदो भगवत्प्रिय प्रेम गदगद दया वाचा तानवाच कृतांजली. भगवंताचे प्रिय नारद मुनी या प्रकारे कथा ऐकून हात जोडून प्रेमाने सद्गतीत होऊन सनकादिकांना म्हणाले, धन्या धन्यो अस्म्यनुगृहीतो अस्मि भवद्या करुणा परेहा आद्य मे भगवान लब्ध सर्व पाप हरो हरिहा. नारद म्हणाले, मी धन्य झालो. दयाळू अशा आपण माझ्यावर अनुग्रह केला. सर्व पापहारी भगवान श्री हरेंची आज मला प्राप्ती झाली. श्रवणम सर्वधर्म्योभ्यो वरम मन्ये तपोधना वैकुंठस्थो यतः कृष्ण श्रवणाध्यक्ष लभ्यते. हे तपोनिधी, मी श्री मदभागवत श्रवणाला सर्व धर्मात श्रेष्ठ मानतो, कारण याच्या श्रवणाने वैकुंठात राहणाऱ्या श्रीकृष्णांची प्राप्ती होते. सूतवाच एवं ध्रुवती वै तत्र नारदे वैष्णवोत्तमे परिब्रह्मणो समायातः शुको योगेश्वर सदा. सूत म्हणाले, वैष्णव श्रेष्ठ नारद असे बोलत आहेत. तोच ब्रह्मण करीत करीत योगेश्वर शुकदेव तेथे आले. तत्राययो षोडशवार्षिको
वार्षिक सदा व्यासात्मजो ज्ञानमाब्दी चंद्रमाः कथावसाने निजलाभ पूर्ण प्रेमना पठनं भागवतं शनैः शनैः. कथा समाप्त होते वेळीच व्यासपुत्र शुकदेव तेथे आले. 16 वर्षाचे वय आत्मलाभाने तृप्त ज्ञानरूपी महासागराला भरती आणणारे चंद्राशे शुकदेव प्रेमाने सावकाश श्री मदभागवताचा पाठ करीत होते. दृष्टावसदस्याः परमोरुते जशम आसद्या समुत्थाय दुर्महासनं प्रीत्या सुरर्षिस्तं पूजयत् सुखं स्थितो अवदस्तं शृणुतामला गिरम्. तेजपुंज सुखदेवांना पाहून उपस्थित सर्वजण लगेच उठून उभे राहिले आणि त्यांनी त्यांना एका उच्च आसनावर बसविले. देवर्षी नारदांनी त्यांचे प्रेमपूर्वक पूजन केले. ते शांतपणे बसून सुखदेव म्हणाले, आपण माझी पवित्र वाणी ऐका. श्री शुकवाच निगमकल्पान्तरोगं ललितं फलं शुकमुखादमृत द्रव संयुतम् आपिबत भागवतं रसमालयम् आमुरो रसिका भुवि भावुकाः. शुकदेव म्हणाले, रसिका आणि भाविक जन हो, हे श्रीमद भागवत वेदरूपी कल्पवृक्षाचे परिपक्व झालेले फळ आहे. श्री शुकदेवांच्या मुखातून निघालेले असल्याने अमृत रसाने हे परिपूर्ण आहे. यात केवळ रसच रस आहे. या फळाला साल किंवा बी नाही. जोपर्यंत शरीरात जीव आहे तोपर्यंत आपण याचे वारंवार श्रवण रूप पान करावे. धर्म प्रोज्जीज्ञत कैतवो अत्र परमो निर्मत्सराणां सता वैद्यं वास्तव मंत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनम्. श्रीमद्भागवते मामुनि कृते किवा परैरीश्वरः सद्यो हृद्य वरोध्वते अत्र कृतिभिः शुश्रूषुभिस्तत्क्षणात्. आणि महामुनी व्यासदेवाने श्रीमद भागवत महापुराणाची रचना केली आहे. यामध्ये निष्कपट निष्काम आणि अशा परमधर्माचे निरूपण केलेले आहे. शुद्ध अंतःकरणाच्या पुरुषांनी जाणण्याजोगे कल्याणकारी सत्य आत्मवस्तूचे यात वर्णन केले आहे. यामुळे तिने तापांची निवृत्ती होते. जेव्हा एखादा पुण्यात्मा पुरुष हे शब्द ऐकण्याची इच्छा करतो तेव्हा भगवंत लगेच त्याच्या हृदयात प्रवेश करतात. मग इतर साधनांची आवश्यकताच काय. श्रीमद्भागवतं पुरा तिलकम् युद्वैष्णवानां धनं यस्मिनं पारमहंसमेवमलं ज्ञानं परं गीयते. यत्र ज्ञानविरागभक्तिसहितं
नैश्च कर्म्यमाविष्कृतं तच्छ्रुवनं प्रपठनं विचारण परो भक्त्या विमुच्छे नरः. हे भागवत पुराणांच्या अग्रस्थानी असून हे वैष्णवांचे धन आहे. परमहंस मुनींना अपेक्षित अशा विशुद्ध ज्ञानाचे यात वर्णन केले आहे. तसेच यात ज्ञान, वैराग्य आणि भक्ती यांनी युक्त निवृत्ती मार्ग प्रकाशित केलेला आहे. जो पुरुष मोठ्या भक्तिभावाने याचे श्रवण, पारायण आणि मनन करण्यात तत्पर असतो तो मुक्त होतो. स्वर्गे सत्येच कैलासे वैकुंठे नास्त्ययं रसः अतापि बंतो सद्भाग्या मा मुच्यत कैर्चित. हे भाग्यवान श्रोत्यानो, हा रस स्वर्गलोक, सत्यलोक, कैलास व वैकुंठातही नाही. म्हणून तुम्ही याचे यथेच्छ पान करा. यापासून मुळेच परावृत्त होऊ नका. सूत उवाच एवं ब्रुवाणे सती बादरायणो मध्यम सभायां हरिराविरासितं प्रल्हाद बल्योद्भव फाल्गुणाधिभिहारवृत्तः सुरर्षिस्तं पूजयच्च तानु. सूत म्हणाले, श्री शुकदेव याप्रमाणे सांगत होते. तोच तेथे प्रल्हाद, बली, उद्धव, अर्जुन आदी भक्तासहित साक्षात श्रीहरी प्रगट झाले. तेव्हा देवर्षी नारदाने भगवंताने त्यांचे भक्त यांचे यथोचित पूजन केले. दृष्टाव प्रसन्नं महादासने हरिं ते चक्रिरे कीर्तनमग्नत सदा आभवो भवान्या कमलास नसतो तत्रा मत्कीर्तन दर्शनाय. भगवंतांना प्रसन्न चिन्ह पाहून देवर्षी नारदांनी त्यांना एका विशाल सिंहासनावर बसविले आणि सर्व लोक त्यांचे समोर त्यावेळी संकीर्तन करू लागले. ते संकीर्तन पाहण्यासाठी पार्वतीसह भगवान शंकर तसेच ब्रह्मदेवही आले. प्रल्हाद स्थालधारी तर लगतिया चोद्भवा आकांशधारी विनाधारी सुरर्षिहा स्वरकुशलतया राग कर्तार्जुनो अभूत इंद्रो हा वादीन मृदंडम जय जय सुकरा. कीर्तने ते कुमारा यत्राग्रे भाववक्ता आसर सर रचनया व्यासपुत्रे बभुव. भगवंतांना प्रसन्न चित्त पाहून देवर्षी नारदांनी त्यांना एक विशाल सिंहासनावर बसवले आणि सर्व लोक त्यांचे समोर त्यावेळी संकीर्तन करू लागले. ते संकीर्तन पाहण्यासाठी पार्वतीसह भगवान शंकर तसेच ब्रह्मदेव हे आले. त्या संकीर्तनात प्रल्हाद उत्साहाने टाळ वाजवू लागला. उद्धवाने झांजा घेतल्या. देवर्षी नारद वीणा वाजवू लागले. गानविद्येत कुशल असणाऱ्या अर्जुनाने आलाप घेण्यास सुरुवात केली. इंद्र मृदुंग वाजवू लागला. सनकादिक अधूनमधून जय जयकार करू लागले आणि या सर्वांच्या पुढे व्यासपुत्र शुकदेव वेगवेगळे हावभाव करून भाव सांगू लागले. ननर्तं मध्ये त्रिकमेव तत्र भक्त्यादिकाणां नटवत् सुतेजसाम् अलौकिकं कीर्तनमेतदीक्ष हरिः प्रसन्नोऽपि वचोऽम्रवीत. या सर्वांच्या मध्ये
परम तेजस्वी अशी भक्ती, ज्ञान आणि वैराग्य नटाप्रमाणे नाचू लागले. असे हे अलौकिक संकीर्तन पाहून भगवान प्रसन्न होऊन म्हणाले, सत्तोवरम भाववृत्ताद ऋणोध्वम्. व्यासपुत्रो भूव ननर्थमध्ये त्रिकमेवं तत्र भक्त्यादिकानां नटवत्सुतेजसाम् अलौकिकं कीर्तनमेतदीक्ष हरिया प्रसन्नोऽपि वचो ब्रवीतम्. मत्तोवरं भागवृत्ताद् ऋणोध्वं प्रीता कथा कीर्तनतो अस्मि साम्प्रतं. श्रुतवेति तद्वाक्यमति प्रसन्नाः प्रेमाद्रं चित्ता हरी मुचरेति. या सर्वांच्या मध्ये परम तेजस्वी अशी भक्ती, ज्ञान आणि वैराग्य नटाप्रमाणे नाचू लागले. असे हे अलौकिक संकीर्तन पाहून भगवान प्रसन्न होऊन म्हणाले, मी तुमच्या या कथा कीर्तनाने अत्यंत प्रसन्न झालो आहे. तुमच्या या भक्तिभावाने तुम्ही मला स्वाधीन करून घेतले आहे. तुम्ही माझ्याकडे वर मागा. भगवंतांचे हे बोल ऐकून सर्वजण अत्यंत प्रसन्न झाले आणि प्रेमाने अंतःकरण भरून येऊन भगवंतांना म्हणाले, नगाथासु च सर्वभक्तये रेभिस्तवया भाव्यमिति प्रयत्नातं मनोरथो अयं परिपूर्णेय सतेति चोकत्वांतर धियाताच्युत. भगवान, आमची अशी इच्छा आहे की येथून पुढे जेव्हा जेव्हा असा सप्ताह होईल तेथे आपण आपल्या या भक्तासह अवश्य यावे. आमचा हा मनोरथ पूर्ण करा. तथास्तु म्हणून भगवान अंतर्धान पावले. ततो अनमत्त चरणेषु नारद सता शुकादीनपि तापसाश्रवच अत भ्रष्टाः परिनष्ट मोहाः सर्वे ययुहा पितकताम्रस्ते. यानंतर नारदांनी भगवंतांनी त्यांच्या भक्तांच्या चरणकमलांना उद्देशून नमस्कार केला. तसेच शुकदेवाने अन्य तपस्व्यांनी जे नमस्कार केला. कथामृत पानाने सर्वांना मोठा आनंद झाला. त्यांचा सर्व मोह नाहीसा झाला. नंतर ते सर्वजण आपापल्या स्थानी परतले. भक्ती सुताभ्याम सहरक्षितासा शास्त्रे स्वके अपि तदा शुकेन अतो हरिर्भाग्यवतस्य सेवनान् आचित्तम समायाति वैष्णवानां. त्याच वेळी शुकदेवाने भक्तीला तिच्या पुत्रासहित आपल्या भागवत शास्त्रात समाविष्ट केले. म्हणून भगवत कथा पान केल्याने श्रीहरी वैष्णवांच्या हृदयात विराजमान होतात. दारिद्र्य दुःख ज्वर दाहितानां माया पिशाची परिमर्दितानां संसार सिंधो परी पातितानां क्षेमावय भागवतं प्रगर्जती. जे लोक दारिद्र्याने गांजले आहेत, ज्यांना मायारूपी पिशाचाने जखडून टाकले आहे आणि जे संसार सागरात बुडत आहेत, त्यांचे कल्याण होईल असे श्रीमद भागवत सिंहगर्जना करीत आहे.
शौनकवाद शुकेनोक्तं कदा राज्ञे गोकर्णेन कदा पुनः सुरर्षये कदा ब्राहे चिन्धि मे संशय च वित्तम. शौनकांनी विचारले, सूत महोदय, शुकदेवांनी राजा परीक्षिताला गोकर्णाने दुंदुकारीला आणि सनकादिकांनी नारद मुनींना कोणकोणत्या वेळी ही कथा सांगितली, ही माझी शंका दूर करा. सुतोवाच अकृष्णा निर्गमात्रीं शुद्धर्षाधिगते कलो नवमितो नभस्ते च कथास्तभं शुक अस्करोत. सूत म्हणाले, भगवान श्रीकृष्ण स्वधामाला गेल्यानंतर कलियुगाची साधारण 30 वर्षे उलटून गेल्यानंतर भाद्रपद महिन्याच्या शुक्ल नवमीच्या शुकदेवांनी कथा सांगण्यास प्रारंभ केला. परीक्षित श्रुवणान्ते च कलो वर्ष शतद्वये शुद्धे शुचो नवम्यां च धेनुजो कथयत कथाय. राजा परीक्षिताने कथा ऐकल्यानंतर कलियुगाची 200 वर्षे लोटल्यानंतर आषाढ शुद्ध नवमीपासून गोकर्णाने ही कथा सांगितली होती. तस्मादपि कलो प्राप्ते त्रि शब्दर्ष गते सती उच्चुरुजे शिते पक्षी नवम्यां ब्राह्मणा सुता. यानंतर कलियुगाच्या आणखी 30 वर्षे निघून गेली. कार्तिक शुद्ध नवमीपासून सनकादिकांनी ही कथा सांगण्यास प्रारंभ केला. इत्येतये समाख्यातं यत्पृष्टो अहं त्वया नघ कलो भागवती वार्ता भवरोगविनाशिनी. हे निष्पाप शौनका, आपण जो प्रश्न विचारला होता त्याचे मी आपणास उत्तर दिले आहे. या कलियुगात भागवत कथा आहे, भवरोगावरील रामबाण औषध आहे. कृष्ण प्रिया सकल कल्मषनाशनं च मुक्ते कहे तुम्ही भक्ती विलासकारी संता कथानकमिदं पिबतामदरेण लोके हि तीर्थपरी शीलन सेवया किम. संत सज्जन हो, आपण मोठ्या आदराने ही कथा श्रवण करावी. ही कथा श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय, सर्व पापांचा नाश करणारी, मुक्तीचे एकमेव साधन आणि भक्ती वृद्धिंगत करणारे आहे. असे असताना तीर्थयात्रा इत्यादी तरी कशाला पाहिजेत. स्वपुरुषमपि वीक्ष पाशहस्तं वदति यमः किल तस्य कर्णमूले परिहर भगवत्कथा सुमत्तानं प्रभुर मन्यनुनाम्न वैष्णवा वानाम. हातात पाश घेतलेल्या आपल्या दूतांना पाहून यमराजाने त्यांच्या कानात सांगितले की, हे पहा, हे जे भगवंताच्या कथा कीर्तनात एकाग्रचित्त झाले आहेत त्यांच्यापासून दूर राहा. माझ्या इतरांना दंड देण्याची शक्ती आहे, वैष्णवांना नाही. सारे संसारे विषय विसंगा कुलधिया क्षणार्धं क्षेमार्थं पिबत शुकगाथा तुल सुधा किमर्थं व्यर्थं जो वज्रत कुपथे कुत्सित कथे परीक्षित साक्षी यच्रवा वनगत मुक्त्युक्ती कथने. या सार संसारात विषयरूप विषयाच्या आसक्तीमुळेच व्याकुळ बुद्धी झालेल्या पुरुषांनो, आपल्या कल्याणासाठी अर्धाक्षण का होईना
त्या शुककथारूप अवीट गोडीच्या मृदाचे प्राशन करा. निंद्य कथांनी युक्त अशा कुमार्गावर कशासाठी भटकता? या कथेचा कानात प्रवेश होताच मुक्ती मिळते. या म्हणण्याला परीक्षित राजा प्रमाण आहे. आरस प्रवाह संस्थेन श्री शुकेने रिता कथा कंठे सबंधेन स वैकुंठ प्रभो भवे. श्री शुकदेवाने प्रेमरसाच्या प्रवाहात स्थिर राहून ही कथा सांगितली आहे. या कथेचा कंठाशी संबंध येताच तो पुरुष वैकुंठाचा अधिकारी होतो. इति च परम गुह्यम सर्व सिद्धांत सिद्धम संपती निगदितं ते शास्त्र पूज्यम त्रैलोक्य जगती शुककथा तो निर्मलम नास्ति किंचिता पिब परम सुख हेतोर्द्वा दश स्कंद सारम. शौनक, अनेक शास्त्रांचा अभ्यास करून मी हे परम गुह्य आत्ताच तुला सांगितले. सर्व शास्त्रांच्या सिद्धांताचे हे सार आहे. या संसारात शुकशास्त्रात की पवित्र दुसरी कोणतीही गोष्ट नाही. म्हणून आपण परमानंद प्राप्तीसाठी या 12 स्कंद असलेल्या भागवत रसाचे पान करा. यताम योनिय ततया शृणोति भक्त्या यश्रेव नाम कथयति शुद्ध वैष्णवाग्रे तो सम्यग् धीकरणात् फलं लभेते यातार्ध्यानं हि भुवने किपप्य साध्यम. जो पुरुष नियमांचे पालन करून या कथेचे भक्तिभावाने श्रवण करतो, तसेच जो अंतःकरण शुद्ध असणाऱ्या भगवत भक्तांना याचे कथन करतो, असे दोघेही सर्व नियमांचे पूर्णतः पालन केल्या कारणाने याचे यथार्थ फळ मिळवितात. अशासाठी त्रैलोक्यात असाध्य असे काहीच राहत नाही. इति श्री पद्मपुराणे उत्तरखंडे श्रीमद्भागवत महात्म्ये श्रवण विधी कथनम नाम षष्ठाध्याय. येथे श्री भागवत महात्म्य समाप्त झाले. पुंडलिक वरद्यार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. सद्गुरु संत कैकाडेश्वर महाराज की जय. ओम कृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु.